दुखायला लागतं. कारण आतापर्यंत राजकारण हे कुठं होतं? वाड्यात होतं. आतापर्यंत राजकारण हे प्रस्थापितांच्या घरात होतं. आतापर्यंत राजकारण हे वारसदारांच्या वळचणीला होतं. पण देवाभाऊ नावाच्या माणसानं हे राजकारण गावगाड्यामध्ये आणलं आणि 18 पगड जातीची माणसं राजकारणाच्या पटलावरती उभा केली. 18 पगड जातीची माणसं नाही ठरलेलं आहे राजकारणामध्ये. आमदार क्या ह्यांना, खासदार क्या ह्यांना, सगळं ह्यांना. कारण पारंपरिक यांची घराणी आबाळा एवढी मोठी, पण त्या आबाळाला जमीन दोस्त करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. ही सगळी वाड्यातली यांना वाटायचं की राजकारण म्हणजे आमच्या बापाची जागीरदारी आहे, पारंपरिक जागीरदारी आहे. तो 7/12 आमच्या नावावर आहे. सामान्य माणसानं इतर हक्कात मिळायचं नाही. पण या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर देवेंद्र फडणवीस या माणसानं वाड पाडलं आणि गावगाड उभा केला. आणि म्हणूनच जयकुमार गोरे साहेबांचा सारखा माणूस मंत्री होऊ शकला, माझ्यासारखा माणूस आमदार होऊ शकला. आमच्याकडे काय आहे? काही नाही. गोपीचंद पडळकर काय आहे? अरे दुष्काळ भागातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता. पण तो राजकारणामध्ये आला, स्थिर स्थावर झाला, आमदार झाला, बोलायला लागला. अरे ह्यो आमच्या पंक्तीला येऊन कसा बसला? आमची तर पगत राजे महाराजांची आहे, आमची पंगत वतनदारांची आहे, आमची पंगत धनदानग्यांची आहे. त्या पंक्तीमध्ये नुसता येऊन बसायला नाही तर ह्यो बोलायला कसा लागला? ह्याच्या तोंडाचं मुसका कसा गेला? अरे सदाभाऊ सारखी हजारो माणसं या सगळ्या करंट्याला सांगतो, अरे देवेंद्र फडणवीस साठी आम्ही बाजी प्रभू सुद्धा व्हायला तयार आहे. अशी हजारो माणसं हजार घेऊन जाऊ शकते. मी जाता जाता सांगेन, मिसिंग लिंक रोड लय गाजावाजा झाला. मिसिंग लिंक रोडचं दरड कोसळलं, पैसे पाण्यात गेलं. अरे ते बोगदा त्याला कुठं फेक पडली नाही. आत बोगद्यामध्ये एक बी दगड खाली आला नाही. आता बोगद्याच्या बाहेरचा दरड कोसळलं, त्याला काय करावं? हात लावावा. तुम्ही जायचं होता हात लावायला. आणि म्हणले मिसिंग लिंक रोडचा पैसे पाण्यात गेलं. कोण बोलतंय? रोज त्या रस्त्याने येणारे जाणारेच बोलायला लागले, जाऊ नका म्हणे त्या रस्त्यात. अरे मिसिंग लिंक रोड हा देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राला दिलेलं वरदान आहे, वरदान. पण ते देवेंद्र फडणवीसचं बांधलं, आम्हाला का जमलं नाही याचं आत्मचिंतन करा. मिसिंग लिंक रोडला बजरंग बोलायला निघाली. पेठ सांगलीचा रस्ता कसा होता हो? एवढा वाईट भाव पेठ सांगली रोड होता. पुण्याला आम्ही 2 तासात पोहोचायचं, पण इस्लामपूरला तेवढाच वेळ लागायचा. 20 वर्षात ज्याला पेठ सांगली रस्ता करता आला नाही ते म्हणे मिसिंग लिंकचं पैसे पाण्यात गेलं. काय गडी आहे? अरे गडकरी साहेबांनी 861 कोटी रुपये हे मिराज आपल्या सांगली पेठ नाका ह्या रोडला दिलं. 861 कोटी. आता गाडी रोज त्याहून आणते ती म्हणाला ह्या मिस केला. ते किती दिवस. आणि म्हणून निश्चितपणानं 7/12 आमच्या नावावर आहे. सामान्य माणसानं इतर हक्कात मिळायचं नाही. पण या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर देवेंद्र फडणवीस या माणसानं वाड पाडलं आणि गावगाड उभा केला. आणि म्हणूनच जयकुमार गोरे साहेबांचा सारखा माणूस मंत्री होऊ शकला, माझ्यासारखा माणूस आमदार होऊ शकला. आमच्याकडे काय आहे? काही नाही. गोपीचंद पडळकर काय आहे? अरे दुष्काळ भागातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता. पण तो राजकारणामध्ये आला, स्थिर स्थावर झाला, आमदार झाला, बोलायला लागला.
अरे ह्यो आमच्या पंक्तीला येऊन कसा बसला? आमची तर पंगत राजे महाराजांची आहे, आमची पंगत वतनदारांची आहे, आमची पंगत धनदानग्यांची आहे. त्या पंक्तीमध्ये नुसता येऊन बसायला नाही तर ह्यो बोलायला कसा लागला? ह्याच्या तोंडाचं मुसका कसा गेला? अरे सदाभाऊ सारखी हजारो माणसं या सगळ्या करंट्याला सांगतो, अरे देवेंद्र फडणवीस साठी आम्ही बाजी प्रभू सुद्धा व्हायला तयार आहे. अशी हजारो माणसं, हजारो माणसं. आणि म्हणून निश्चितपणानं गावगाड्याला सन्मान देण्याचं काम, गावगाड्यातल्या तळातल्या माणसाला